नमस्कार मंडळी, गुढीपाडवा स्पेशल आज आपण घरच्या घरी स्वादिष्ट असं श्रीखंड तयार करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण टम्म फुलणारी आणि कमी तेल खेचणारी अशी पुरीसुद्धा बनवणार आहोत। तर सुरुवातीला आपण श्रीखंड बनवूया। श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दुधापासून दही तयार केलेलं आहे। दहीसुद्धा आपण घरी जमा केलेलं आहे। हे बघा, मस्त असं घट्ट दाटसर इथे दही हे झालेलं आहे आणि आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी असं दाटसरच दही लागतं। तर सुरुवातीला आता आपण काय करायचं, आपल्याला चक्का बनवायचा आहे। तर चक्का बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतले, त्यावरती चाळण ठेवले आणि त्यावरती असं सुट्टी कपडा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व दही काढायचं आहे। आता या दह्यामधलं आपल्याला सगळं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि दाटसर असा इथे आपल्याला चक्का तयार करायचा आहे। तर आता ह्याचं पाणी काढण्यासाठी मी हे असं घट्ट असं बांधून ठेवणार आहे। एक 4 तासासाठी आपल्याला हे असं बांधून ठेवायचं आहे, म्हणजे ह्यातलं सगळं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी निघून जाईल। तर हे पाणीसुद्धा आपण ताक बनवण्यासाठी वापरू शकतो। घरच्या घरी जर आपण चक्का बनवला तर मस्त स्वादिष्ट असं श्रीखंड तयार होतं। आणि हे बघा, 4 तासानंतर इथे आपला चक्का तयार झालेला आहे। मस्त घट्टसर असा हा गोळा तयार झालेला आहे बघा। आता हा तयार झालेला चक्का आपल्याला थोडंसं सॉफ्ट करायचं आहे। त्यासाठी आपण एक साधारण 3 ते 4 मिनटं आपण ते चांगलं फेटून घेऊया आणि फेटून झाल्यानंतर तो थोडं हलकासा असं सॉफ्ट होतो। आता सुरुवातीला जरी आपल्याला हा चक्का खूप घट्ट वाटत असेल, पण ह्यानंतर जेव्हा आपण साखर घालू त्यानंतर तो अगदी सॉफ्ट असा क्रीमी टेक्स्चर येतो त्याला। तर आता थोडं सॉफ्ट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जो केशरचं दूध इथे मी तयार केलं होतं तो आता आपण ह्यामध्ये घालूया। आता मी इथे केशर श्रीखंड बनवणार आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचं सुद्धा बनवू शकता। ह्यामध्ये आमरस घालून तुम्ही आम्रखंडसुद्धा तयार करू शकता किंवा साधी वेलची आणि ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही साधं वेलचीवालं सुद्धा श्रीखंड तयार करू शकता। इथे मी हा केशर ड्रायफ्रूट्सवाला श्रीखंड तयार करते। आता हे केशर सिरप घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ते थोडं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे केशरचा रंग आहे तो श्रीखंडामध्ये सगळीकडे छान असं उतरेल। आणि आता हे सगळं चांगलं फेटून झाल्यानंतर पुन्हा 2 मिनटं आपण ते फेटलेलं आहे आणि हे छान फेटून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता साखर घालायची आहे। तर इथे मी पाऊण कप एवढी साखर घालते। तुम्हाला जर जास्त गोड असं श्रीखंड हवं असेल तर तुम्ही 1 कप एवढी साखर ह्यामध्ये घालू शकता। साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतो। तर इथे साखर घालून झाल्यानंतर आपण ते पुन्हा फेटून घेऊया। सुरुवातीला आपण हे साखर ह्या श्रीखंडामध्ये मिक्स करून घेऊया हळूवारपणे आणि नंतर ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त असं श्रीखंड आपलं क्रीमी टेक्स्चर येईल। आणि असं एवढं फेटायचं आहे की श्रीखंडाला वरती अशी शाईन आली पाहिजे। आणि हे बघा, आता साखर घातल्यानंतर हे श्रीखंड मस्त थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे। आता हे छान फेटून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडीशी चवीनुसार वेलची पावडर घालायची आहे। आता वेलची पावडर सोबतच आपण ह्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालूया। तर इथे मी बदाम आणि काजूचे काप केलेले आहेत ते ह्यामध्ये घातलेले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये घालू शकता, खूप छान चवीला लागतात श्रीखंडामध्ये। तर हे चांगलं असं फेटून घेऊया। पुन्हा चांगलं मिक्स करून झाल्यानंतर इथे आपलं मस्त स्वादिष्ट असं श्रीखंड तयार झालेलं आहे। आपण घरी केलेलं श्रीखंडाची चव खूपच छान येते आणि विशेष म्हणजे ते आंबटसुद्धा लागत नाही। मस्त चवीला हा श्रीखंड तयार होतो। हे तयार झालेलं श्रीखंड आपण थोडंसं सेट होण्यासाठी 1 तासासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आणि मस्त इथे बघा, श्रीखंड तर आपलं तयार झालेलं आहे। तर या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा असं घरगुती श्रीखंड तयार करा आणि रेसिपी आवडल्यास मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा कसं झालंय ते। चला, तर आता श्रीखंड तर आपलं बनवून झाले, तर आता आपण गरमागरम पुऱ्यासुद्धा बनवून घेऊया। तर इथे आपण टम्म फुलणाऱ्या आणि कमी तेलकट होणाऱ्या अशा पुऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतले, चवीनुसार थोडंसं मीठ घेतले। तर ह्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे एवढा बारीक रवा घालायचा आहे आणि थोडीशी आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा एवढी साखर घालायची आहे। साखरेमुळे आपल्या पुरीला रंग खूप छान येतो, म्हणून साखर ह्यामध्ये घालायची आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्यावरती आपल्याला एक 3 चमचे एवढे कडकडीत तेलाचं मोहन करायचं आहे। तर हे मोहन घालून झाल्यानंतर हे मोहन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि संपूर्ण आपण हे मोहन पिठाला चांगलं एकसारखं चोळून घेऊया, म्हणजे पुरी आपल्या छान फुलतात सुद्धा आणि खुसखुशीत अशा थोड्याशा होतात।
तर हे चांगलं तेल बघा ह्याला मोहन आपण चोळून घेतलेलं आहे पिठाला. आणि आता ह्यावरती आपण थोडं थोडं पाणी घालून हे कणिक भिजवून घेणार आहोत. तर इथे मी तुम्हाला थोड्याशाच पुऱ्या बनवून दाखवते. हे बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे कणिक असं आपल्याला हे कणिक मळताना आपल्याला थोडं घट्टसरच इथे कणिक हे भिजवायचं असतं पुरीचं. कारण जास्त आपण सॉफ्ट केलं तर तेलकट पुरी होऊ शकते, म्हणून घट्टसर असं आपल्याला हे कणिक इथे भिजवायचं आहे. हे बघा असं घट्ट हवंय. आणि हे कणिक मळून झाल्यानंतर हे आपल्याला एक साधारण 10 मिनिटासाठी तरी थोडं झाकण ठेवून द्यायचं आहे. कारण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि साखरसुद्धा घातलेली आहे. तर रवा चांगला फुलला पाहिजे आणि जी साखर घातली ती साखरसुद्धा पिठामध्ये विरघळली पाहिजे, म्हणून आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि हे बघा कणिक आपण पुन्हा थोडंसं हाताने सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण पुऱ्या बनवूया. तर पुरी बनवत असताना मी काय करते, एक मोठी जाडसरच अशी इथे चपाती मी अशी लाटून घेते आणि त्यानंतर वाटीने त्या पुऱ्या मी कट करते. तर अशा पद्धतीने केल्यामुळे आपल्या पुऱ्यासुद्धा झटपट होतात, म्हणून मी या पद्धतीनेच नेहमी पुऱ्या बनवत असते. तर इथे बघा आपली जाडसर अशी चपाती बनवून झालेली आहे आणि आता मी वाटीने ती कट करून घेते. थोडी जाडसरच आपण चपाती लाटल्यामुळे आपल्या ना पुऱ्या छान फुगतात, म्हणून आपण थोड्या जाडसरच पुऱ्या इथे लाटायच्या आहेत. पातळ केल्यात तर त्या कडक होतात. आणि हे बघा आता या पद्धतीने मी ह्या सर्व पुऱ्या आहेत ना कट करून घेते. आणि आता ह्या बघा या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. आणि एका बाजूला इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. पुरी तळत असताना गॅसची फ्लेम थोडीशी आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला इथे पुऱ्या तळायच्या असतात. तर हे बघा इथे पुरी तेलात सोडल्यानंतर लगेचच फुलते छान अशी. एका बाजूने तळून झाल्यानंतर आपण वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे बघा मस्त तर टम्म अशी आपली इथे पुरी फुललेली आहे. आणि ह्या पुऱ्या आपण अशा तळायच्या आहेत आणि शेवटपर्यंत ह्या पुऱ्या ना मस्त अशा फुललेल्याच राहतात आणि विशेष म्हणजे कमी तेलकट होतात ह्या अशा पद्धतीने केलेल्या पुऱ्यात. मस्त अशा इथे पुऱ्या झालेल्या आहेत. तर या पद्धतीने मी या बाकी सर्व पुऱ्या तळून घेते. हे बघा पुरीला रंगसुद्धा छान येतं, म्हणून आपण यामध्ये साखर घातली होती, म्हणजे पुरीला रंग छान येतो आणि लगेच या पुऱ्यासुद्धा तळल्या जातात. हे बघा मस्त इथे सगळ्या पुऱ्या इथे आपल्या टम्म अशा फुललेल्या आहेत. तर ही पुरीची रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आपण गुढीपाडवा स्पेशल बनवलेल्या श्रीखंड आणि पुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ह्या बघा सर्व पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या बघा मस्त फुललेल्याच आहेत अशा आणि तेलकटसुद्धा दिसत नाही आहेत. बघा कमी तेलकट झालेल्या आहेत या पुऱ्या. चला तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल तयार केलेला घरच्या घरी स्वादिष्ट असं श्रीखंड आणि पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.